आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे, एक सिलेंडर शेपचा टेंट आहे. या टेंटला आपण सरमाउंट केला एक कोनिकल टॉप. असा एक कोनिकल टॉप आपण टाकला. हाईट अँड डायमीटर ऑफ द सिलेंड्रिकल पार्ट, जो सिलेंड्रिकल पार्ट आहे एवढा, याची हाईट ही आहे 2.1 इथून इथपर्यंत. त्याच्यानंतर काय म्हणते, हाईट अँड डायमीटर. हाईट 2.1 अँड डायमीटर, तर ही डायमीटर आहे 4. म्हणजे ऑब्विसली ही हाईट आहे ती. आता पहा, तुम्हाला इच्छा असेल जाऊ द्या वरपर्यंत. इथून इथपर्यंत आहे 2.1. हे 4 म्हणजे 2 आहे. आलं लक्षात? रेडियसचा पोर्शन आहे 2. तो इथे असेल, तर इथे फॉर सिलेंडर वी कॅन राईट हाईट इज 2.1, रेडियस 2. तुम्ही याच्यानंतर युनिट्स लिहा, परीक्षेत युनिट लिहित चला. आता म्हणते स्लांट हाईट ऑफ द टॉप, this height is 2.8, that is L. फॉर कोन L ची व्हॅल्यू आहे 2.8. ठीक आहे. आता आपल्याला इथं म्हटलेलं आहे, फाइंड द एरिया ऑफ द कॅनव्हास यूज फॉर मेकिंग द टेंट. म्हणजे याला जेवढा पूर्ण कपडा लागलेला आहे तो बाहेरून, म्हणजे तुम्हाला याचा ऍक्च्युली सरफेस एरिया काढायचा आहे. कर्व सरफेस एरिया. टोटल काढून उपयोग नाही, कारण आपण कपडा इथं लावणार नाही. ठीक आहे, हा पूर्ण. पण कपडा मेजर करताना तो खाली पण लागतो, पण इथं स्पष्ट दिलंय, बेस ऑफ द टेंट विल नॉट बी कवर्ड विथ द कॅनव्हास. म्हणजे लोकांना खाली मातीवरच बसायला सांगितलं, फक्त साईडने कपडा लावलेला आहे. तर इथे तुम्हाला जो क्वेश्चन म्हणतो, सरळ सांगा किती कपडा लागेल. म्हणजे तुम्हाला इथे लागेल टोटल पाय आर एल प्लस 2 पाय आर एच. याचा सीएसए आणि याचा सीएसए ऍड करा. मधले 2 सर्कल येणारच नाहीत, हा तर येणारच नाही, बाहेरूनच तो कॅनव्हास. ठीक आहे, तर इथून कॉमन आउट करा पाय आर, कारण दोघांची बघा रेडियस सेम आहे. एल प्लस 2h राहील. इथे घ्या. आता रेडियस तर दोघांची 2च आहे. हे 2.8 आणि 2 टाइम्स याचे ते माझ्या माहितीप्रमाणे 4.2. त्याला डबल करा ना. तर हे झाले 6 आणि हे 7 झालं. हा 7 याच्यासोबत कॅन्सल होईल, तर हा यायला पाहिजे 44 मीटर स्क्वेअर. झालं. तर हा झाला तुमचा टोटल एरिया. दिस इज द रिक्वायर्ड एरिया. आता काढायची कॉस्ट. टोटल एरिया आहे पर मीटर स्क्वेअर आहे 500 रुपीज. त्याच्यावरून येते 22 आणि एक 0 वरचे 2. तर याचं टोटल कॉस्टिंग असेल 22,000 रुपये. मीटरमध्ये आहे, मीटर स्क्वेअर आहे. खूप लागतोय कपडा. चलो नेक्स्ट. काय म्हणते, याच्यात एक छोटीशी मिस्टेक होते हा, फक्त पाहता आलं पाहिजे नीट. एक सॉलिड सिलेंडर आहे. आता सॉलिड आहे ना, आपण याला सॉलिडच करूया. हा सॉलिड आहे, भरलेला सिलेंडर आहे. ठीक आहे, आता ह्याच्यात स्फोट होऊ शकते. भरलेला सिलेंडर आहे, त्याच्यातून आपण एक कोनिकल कॅव्हिटी बाहेर काढली कट करून. कट करून वरून खालून कशी काढा. आता हा म्हणतो त्याची डायमीटर आणि हाईट सेम आहे म्हणतो. असं समजा की ही जी बाहेर काढलेली कॅव्हिटी आहे ही या पद्धतीची आहे. ठीक आहे का बेटा? आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे याची इथपर्यंत ही हाईट असेल,
आणि ही डायमीटर म्हणजे इथून एवढी रेडियस असेल. क्वेश्चन म्हणतो ही हाईट आहे 2.4, डायमीटर 1.4 म्हणजे इथे 0.7 झाली रेडियस. तर घ्या हाईट 2.4, रेडियस आहे d/2 0.7 सेंटीमीटर सेंटीमीटर. हाईट चला दोघांची सेम आहे. आपण ह्याला कट करून जर बाहेर काढलं तर वरचा पोर्शन राहील का शिल्लक? इथे चूक कुठं होते ते पहा. जर तुम्ही ही कॅव्हिटी म्हणून कट करून बाहेर काढलं तर तुम्ही बघा तुमच्याकडे जी फिगर उरेल ना ती सहसा कशी उरेल, हा पोर्शन मला वाटते हा असा खाली सर्कल उरेल, दिसला? आणि इथून एवढाच पोर्शन उरेल. हा तर कट करून बाहेर काढला तर वर सर्कल राहणारच नाही. ठीक आहे. तर आपला जो पूर्ण एरिया आहे तो एवढा एरिया राहील. तर खालचा पायर स्क्वेअर ऍड करण्याची गरज आहे. कळलं? हाच मूळ मुद्दा आहे. तसा अजून ऍक्युरेटली गेलात तर इथला पॉइंटचा एक छोटासा पार्ट सुद्धा त्या एरियातून कमी होतो, पण तेवढा नाही कमी करायचा. तर एरिया रिक्वायर्ड काय होईल कट केल्यावर तुम्हीच बघा. पूर्ण सिलेंडरचा एरिया एरिया घ्या, किती असेल तो. बरं आपल्याला काय करावं लागेल याचा एरिया काढण्यासाठी? इथे एल काढण्याची गरज आहे ना. बाहेर एल काढून घ्या आधी. एल आहे √r² प्लस h². r², 0.7 चा स्क्वेअर 0.49 आणि हाईट किती आहे 2.4, 5.76. तर हे जर झालं ना, अरे हे तर 6.25 झालं, म्हणजे हे आलं 2.5. ओके, ही लेंथ आहे आली 2.5, दिस लेंथ. चलो, तर रिक्वायर्ड एरियात काय काय घ्याल मग? याचा कर्ड सरफेस एरिया येईल उरलेल्या एरियामध्ये, 2πr सिलेंडरचा येईल. ठीक आहे. हा जो बाहेर निघालेला, हा जो मधून उरलेला आहे तो पायर एल येईल आणि एक खालचा सर्कल उरलेला आहे पायर स्क्वेअर येईल. झालं. कॉमन काय काय काढू शकता याच्यातून? पाय आणि आर कॉमन काढा, तेवढंच कमी कॅल्क्युलेशन. इथून 2h, इथून एल आणि इथून आर. तर हे 22/7, रेडियस आया 0.7, 2h हो गया 4.8, है ना. छान. एल 2.5 आणि हा 0.7. अजून पाहिजेच काय? बर, याने याला डिवाइड करून 0.1 दिला तर हा 2.2 झाला. ठीक आहे. हे किती झाले बघा, 7.3 प्लस 0.7, 2.2. हे 10 म्हणजे हे सरळ झाले 8, ते झालं 17.60. ठीक आहे. याला अप्रॉक्स लिहू शकता तुम्ही 18 सेंटीमीटर स्क्वेअर. खतम. चलो नेक्स्ट. हा याच्यामध्ये तुम्हाला वापस तेच काम करायचं. हे स्कूपिंग आउट केले, असे बाहेर काढलेत दोन. ते जे खेळणं बनले ना याच्यामध्ये एक तर तुम्हाला असा पूर्ण कर्ड सरफेस मिळतो सिलेंडरचा, आणि याचा हा आणि हा खालचा पोर्शन तर राहणार नाही, म्हणजे 3 पायर स्क्वेअर येणार नाही. याचा फक्त हा मध्ये असा एक घुमट आकार मिळेल आणि याचा असा खालून मिळेल. त्याच्यामध्ये जो तुम्हाला लागणार काय काय आपल्याला काय काय दिले, हाईट ऑफ सिलेंडर, हाईट ऑफ सिलेंडर 10 सेंटीमीटर आणि बेस रेडियस ती सगळ्यांची सेमच असेल 3.5. ओके, काय याच्यात दुसरं लागतच नाही. तर जो टोटल सरफेस एरिया आर्टिकलचा आहे TSA ऑफ आर्टिकल इज CSA ऑफ सिलेंडर प्लस 2 टाइम्स ऑफ
CSA ऑफ हेमिस्फिअर. तर याचा असतो 2πr h, याचा 2 into 2πr². ओके. तर इथून 2πr कॉमन घ्या. h+2r. इथून घ्या 2 into 22/7. ही रेडियस 3.5, हाईट 10, आणि हा 7 होईल डबल करून. हे झालं 0.5, 40 बघा, हे झालं एक, म्हणजे हा 22 होतोय इंटू 17, 34 एक, ओके, 17 दोन्ही 34, 3 उरले बरोबर सेंटीमीटर स्क्वेअर. छान, व्हेरी नाईस, हुशार आहात तुम्ही. लक्ष द्या. चला, एक कोण एका हेमिस्फिअरवर उभा केला. हा बेटा, बोल नका. एक हेमिस्फिअर आहे. फिर की नीट डमरूच आहेस. याच्यावर एक कोण उभा करायचा आहे आपल्याला. आता हा काय म्हणतो, मध्ये मध्ये बोल नका. याचा असं म्हणणं आहे, रेडियस दोघांची 1 सेंटीमीटर आहे. ही रेडियस, कोनिकल पार्ट जो आहे त्याची हाईट दिलेली आहे इक्वल टू रेडियस, ही पण 1च आहे. आता आपण म्हणतो सर याची हाईट का दिली नाही. आपण पाहिले याची हाईट आणि रेडियस एकच असते. हे पण 1 असणारच, नो डाऊट. ओके. तर सगळ्या गोष्टी कळल्या. आपल्याला विचारले व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आता व्हॉल्यूम म्हणजे हे सगळं मधलं आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी घ्या व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. हे असते 1/3πr²h. परीक्षेत कोणाला शेजाऱ्याला विचारायची वेळ येऊ नये ह्याचा फॉर्म्युला काय म्हणून. उपयोग नाही, ते तसलं येडच असते आलेलो. ठीक आहे. तर काय काय करता बघा, 1/3πr² ला कॉमन करा. इथून h आहे आणि इथून राहिला 2r. आता पाय तसे ठेवा म्हणते ना. रेडियस 1, हाईट 1, हे पण 1, तो 1/9, हा 3 ह्याच्यासोबत गेला. π×1². पाय युनिट काय होय, सेंटीमीटर. व्हॉल्यूम लिहायला क्यूब लिहित चला. स्क्वेअर लिहिला असेल तर कट करा. चलो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की एक मॉडेल असं आहे की सिलेंडरच्या 2 एंडला 2 कोन लावलेले आहेत. आपापसात बोलणं काय, इथं रेकॉर्डिंग सुरू आहे, बोलायचं नाही. असं समजा की हा तो सिलेंड्रिकल पोर्शन आहे आणि आपण इथे याच्या 2 एंडला 2 कोन लावत आहोत. आता सेम कोन तुम्हाला ते घेऊन ह्याला फिरवावं लागेल. हे झाली स्टोरी आपली. आता काय म्हणतो, याची पूर्ण लेंथ 12 आहे इथून इथपर्यंत. कोन हॅज हाईट ऑफ 2 सेंटीमीटर. हे 2 आहे बघा, तर हे पण 2 होईल. हे 2 2 आहे, 4 गेलं तर मला वाटते हे 8 असेल. टोटल 12 आहे ना. तर इथे बघा, टोटल हाईट 12 सेंटीमीटर. हाईट ऑफ कोन, ईच कोन प्रत्येकाचं आहे 2 सेंटीमीटर. सो हाईट ऑफ 2 कोन्स दोन्ही मिळून 4 सेंटीमीटर होईल. तर रिमेनिंग हाईट
ऑफ सिलेंडर ती असेल पूर्ण 12 मधून हे 4 गेले 8 सेंटीमीटर. ओके, हे 8 हे 2 आता आपल्याला काय म्हणताय, डायमीटर 3 आहे. सगळ्यांचा तो सेमच असणार. डायमीटर 3 सेंटीमीटर, त्याची रेडियस होईल 3/2 सेंटीमीटर. बस आता तुम्हाला काढायचंय टोटल व्हॉल्यूम. तर ह्याचं व्हॉल्यूम असेल 2 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस सिलेंडरचं व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच. पण हे एच एच डॅश आहे, कारण कोन आणि याची हाईट सेम नाही. नाहीतर कॉमन आउट करताना बरेच जण एच लाही कॉमन काढतील, क्वेश्चन कम्प्लीट रॉंग होऊन जाईल. तर इथं व्हॉल्यूम येतं बघा 2/3 पाय. मला वाटते पाय आर स्क्वेअर तर आपण आरामात कॉमन काढू शकतो. ठीक आहे, तर इथून येईल 2h/3 प्लस एच डॅश. तर हे 22/7 घ्या. आर किती आहे 3/2, त्याचा स्क्वेअर करा 9/4. इथे किती आलं, एच आहे ना, मी 24 समजायला त्याला. ही हाईट कोणाची आहे रे बाबा, ही हाईट म्हणजे कोणची, कोणची टोटल हाईट किती आहे 4. तर वर झाला 8 आणि एच डॅश म्हणजे ही हाईट आहे 8. बस आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर हे 2 हे 11. तर इथून काय येतंय 99/7 इंटू 8 आणि 24 32 खाली 3. 3 ने याला केलं 33. 33 इंटू 32/7 66. कुठून आले बाबा हे, तो गडबड है दया. फॉर्म्युला बरोबर लिहिला आपण. हाईट किती आहे कोणची, आपल्याला एका कोणची हाईट घ्यावं लागेल ना, आपण दोन्हीची घ्याल. आपल्याला इथं 2 घ्यावं लागते. हा ठीक आहे ठीक आहे, थांबा. बरोबर आहे, आपण दोन्ही कोणची घेतले ना, एकच घ्यावं लागेल. कोण म्हणून सर त्याला आपण ऑलरेडी 2 टाइम्स केलेलंच आहे ना फॉर्म्युल्यात. काय रे तुम्हाला काहीच येत नाही. चला हे झालं 24 आणि 4 28. आता कटायले रे, तेव्हा काय हे 4 देते आणि हे 33 देते, तरी पण बोंबलेला आन्सरच. थांबा थांबा, येते बरोबर येते. 4 त्रिकम 12. 132 यायले बरं. काहीतरी आहे माग बुक मध्ये, काय आन्सर आहे. हरिये पोरग, हा 66. आता आलं रे, बरोबर आहे. या 2 ला आपण विसरलोच होतो. असं लक्ष ठेवायचं, व्हेरी गुड.